जेव्हा तुमच्या हातात डिग्री आली होती तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की बस फायनली आता आपण पैसे कमवायला लागू, म्हणून तुम्ही विविध कंपन्यांमध्ये जॉबसाठी अप्लाय करू लागता. कारण एकदा जॉब लागला की आपली लाईफच सेट होईल असं तुम्हाला वाटलं होतं. पण आता जॉब लागल्यानंतर कळतंय की लाईफ सेट नाही, ट्रॅप झाली आहे. कारण तुम्हाला त्या उंच उंच काचेच्या ऑफिस बिल्डिंग्स पाहिल्यावरती वाटलं होतं की यार किती मस्त आहे ही कंपनी, इथे जॉब लागला पाहिजे. पण निसर्गाचा नियम आहे, जी गोष्टी जितकी दुरून सुंदर दिसते ती तितकीच जवळ गेल्यावरती घातक असते. आता जसं तुम्ही त्या ऑफिसमध्ये जॉईन होता तसं ते तुम्हाला आपल्या चक्रव्यूहमध्ये सामावून घेतं. सुरुवातीला सगळे छान स्माईल देतात, बोलतात, पण हळूहळू तुम्हाला कळतं की हे तर सगळं फेक आहे. इथली माणसं सुद्धा आणि त्यांची स्माईल सुद्धा. जेवढं कुठे राज्यात पॉलिटिक्स चालत नाही तेवढं एका छोट्याशा ऑफिसमध्ये चालतं. नवीन जॉईनी आहे म्हणून येईल तो तुमचा वापर करून निघून जातो. बॉस बोलतो मला तुझ्यात पोटेन्शियल दिसते, तू फक्त डेडिकेशन दाखव, आयुष्यात पुढे जाशील. आणि हे ऐकून तुम्ही सुद्धा खूप मन लावून काम करता. पण हळूहळू हे कॉर्पोरेट कल्चर आपला खरा रंग दाखवायला सुरुवात करतं. ओव्हरटाईम काम, बर्नआउट, संध्याकाळचे 6 वाजून गेले तरी चालतील पण ती फाईल बॉसच्या डेस्कवरती गेलीच पाहिजे. शनिवार रविवार सुद्धा मीटिंग कॉल्स. आणि तुमचं काम जर का वर्क फ्रॉम होमच असेल तर मी ही गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही तुमचा लॅपटॉप संध्याकाळी 9 ते 10 वाजता बंद करत असाल. कारण मी हे स्वतः पाहिलं.